अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम ची युती झालेली आहे। समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएम ची सोबत झालेली आहे, युती झाली आहे। भाजप एमआयएम युतीमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। एमआयएम नगरसेवकाला शिक्षण क्रीडा समितीचं सभापती पद देण्यात आलंय। एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजप सोबत गेलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, भाजपने अनेकदा सांगितलेलं आहे की आम्ही एमआयएम सोबत जाणार नाही, मात्र अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम ची युती झालेली आहे। नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम ची युती झालेली आहे आणि सत्ता स्थापनेमध्ये जी आहे ती आता वाटाघाटी झाल्याचं इथं पाहायला मिळतं। अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सभापती पदांसाठी जी आहे ती ही युती झालेली आहे आणि एमआयएम ला जी आहे ती आता भाजपने सभापती पद जी आहे ती सोडलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना जी आहे ती उधाण आलेलं आहे, कारण भाजप एमआयएम सोबत कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचं प्रचाराच्या वेळी बोललं गेलं होतं। मात्र आता निवडणूक संपलेली आहे आणि आता सत्ता स्थापनेच्या वेळेस एमआयएम सोबत जी आहे ती युती भाजपने केलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे। आता ही युती कायम राहते का किंवा यावर वरिष्ठ काही निर्णय घेऊन ही युती तोडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनिरुद्ध, याआधी जेव्हा भाजप आणि एमआयएम एकत्र आलेली होती त्यावेळेस अनेक टीका झालेल्या होत्या। त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर ही युती तोडण्यात आलेली होती। आता ज्यावेळेस अचलपूर नगर परिषदेमध्ये ही युती होतीये त्यावेळेस पक्षश्रेष्ठींपर्यंत ही बाब पोहोचवली जाते का? तिथल्या काही कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांकडनं समर्थन आहे की काहींकडनं विरोध होतोय, असं काही समोर येतंय का? नक्कीच आता याविषयी जी आहे ती अजूनही स्पष्टता आलेली नाही, मात्र झी 24 तास सातत्याने कार्यकर्त्यांसोबत जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या तरी याविषयी कोणीही बोलायला तयार नाही, मात्र यावर आता कार्यकर्त्यांच्या काय नेमक्या भूमिका येतात, कार्यकर्त्यांची काय नेमके रिएक्शन येतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण अनेक कार्यकर्त्यांची एमआयएम सोबत जाण्यास जो आहे तो नकार असल्याचं इथं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं तरीही ही युती जी आहे ती झालेली आहे आणि आता कार्यकर्ते नेमके काय भूमिका घेतात आणि ही बाब वरिष्ठांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली जाते हेही पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता थेट अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमनं युती केलेली आहे। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमनं एकमेकांना साथ दिलेली आहे। या युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षक आणि क्रीडा समितीचं सभापती पद देखील मिळालेलं आहे। मात्र युतीची आता राज्यभर जोरदार चर्चा रंगताना दिसतेय। एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजप सोबत गेलेला आहे। त्यामुळे अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर जी, याआधी भाजपने सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी एमआयएम सोबत जाणार नाही, मात्र अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम ची युती झाली आहे। मला याची अजिबात कल्पना नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका तीच आहे। आता एमआयएमने तिथे सपोर्ट केलेला आहे किंवा कसं आहे याची मला कल्पना नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टीची तीच भूमिका त्या ठिकाणी आहे। प्रवीण दरेकरजी, याआधी जेव्हा भाजप आणि एमआयएमच्या युतीच्या बातम्या समोर आलेल्या होत्या त्यावेळेस फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, नाराजी व्यक्त केलेली होती। मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांकडून असे आदेश आल्यानंतर देखील जर स्थानिक पातळीवर अशा प्रकारची युती होत असेल तर त्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? यावर काही एक लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवर असं होतं, जसं की आता कल्याण डोंबिवलीला स्थानिक पातळीवर राजू पाटील यांनी निर्णय घेतला। राज ठाकरे साहेबांना त्याची कल्पना नाही हे संजय राऊतांच्या भेटीत सांगितलं। तशाच प्रकारे आता हा निर्णय वरिष्ठांशी बोलून केला असेल तर आपल्या बोलण्यात तथ्य, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आमचे नेते देवेंद्रजी दावोसला आहेत आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर नेमकं काय झालं याची मलाही कल्पना नाही। स्थानिक पातळीवर काय असं झालं असेल तर ते माहिती घेऊन या संदर्भात तपशीलवार मी आपल्याला सांगू शकतो। पण प्रवीण दरेकरजी, तुमचं असं तुम्ही आता कल्याण डोंबिवलीचं उदाहरण दिलं, त्या तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र आलेली आहे, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा आपण एकत्र येऊ किंवा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय असं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं। पण एमआयएम सोबत जेव्हा युती घडते तेव्हा अनेकदा असं भाजपकडनं देखील सांगण्यात आलं विचारधारा वेगवेगळ्या आहेत, एमआयएम सोबत युती घडूच शकत नाही आणि जर स्थानिक पातळीवर युती होत असेल तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही माहिती नक्कीच आली असणार आहे।
नाही, मला वाटत नाही वरिष्ठ पातळीवरचे नेते याची निश्चितच दखल त्या ठिकाणी घेतील. हा स्थानिक पातळीवरचा त्या ठिकाणी निर्णय असावा. त्याच्यामुळं माहिती घेऊनच याच्यावर मी भाष्य त्या ठिकाणी करू शकेन. ठीक आहे, धन्यवाद प्रवीण दरेकरजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर भाजप आणि एमआयएम युतीमुळे आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली होती, त्यावेळेस अनेक चर्चा झालेल्या होत्या, वाद झालेले होते, टीका झालेल्या होत्या आणि त्यानंतर फडणवीसांनी उघडपणे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की एमआयएम सोबत आम्ही परत कधीच युती करणार नाही. एमआयएम सोबत झालेली युती स्थानिक पातळीवर होती आणि त्यानंतर आम्ही आदेश दिल्यानंतर ती युती तुटलेली आहे. मात्र आता अचलपूरमध्ये देखील तसाच प्रकार घडलाय. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम युती झालेली आहे. त्यामुळे भाजपने आतापर्यंत जितक्या वेळा ही भूमिका मांडलेली होती की एमआयएम सोबत एकत्र येणार नाही, त्या भूमिकेपासून आता फारकत घेतली की काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. भाजप आणि एमआयएम युतीची आता राज्यभर चर्चा होऊ लागलेली आहे. एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापती पद दिले जाणार आहे. अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे. त्यामुळे आता या युतीवर भाजपचे वरिष्ठ नेत्यांकडून आणखी काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे. काही वेळापूर्वीच प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. या संदर्भात आता आपल्यापर्यंत आतापर्यंत काहीच माहिती आलेली नाही. या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली जाईल आणि नंतरच भाष्य केले जाईल असं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र जर स्थानिक पातळीवर अशा प्रकारची युती होत असेल तर या युती संदर्भात वरिष्ठ नेत्यांपर्यंत माहिती पोहोचली की नाही याचाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण भाजप आणि एमआयएम युती संदर्भात याआधी देखील अनेक चर्चा झालेल्या होत्या, अनेक टीका देखील झालेल्या होत्या. कारण भाजप एमआयएम सोबत कधीच जाऊ शकत नाही असं वारंवार भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. मात्र असं असतानाही देखील अचलपूरमध्ये जर भाजप आणि एमआयएमची युती होत असेल तर त्यावर आता वरिष्ठ नेत्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील पाहावं लागणार आहे. अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आलेली आहे. समिती सभापती पदासाठी या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे. खरं तर एमआयएम कडून देखील अनेकदा सांगण्यात आलेलं होतं. असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतः सांगितलेलं होतं की भाजपसोबत जाऊ नका, भाजपसोबत गेलात तर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी इशारा दिलेला होता. मात्र असं असताना देखील अचलपूर नगर परिषदेमध्ये आता भाजप आणि एमआयएम सोबत दिसतेय. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्वच कार्यकर्त्यांना इशारे देण्यात आलेले होते, आदेश देण्यात आलेले होते. मात्र या सगळ्या आदेशांकडे दुर्लक्ष करून इथले कार्यकर्ते एकत्र आल्याचं दिसतंय. त्यामुळे या युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून आता काय भूमिका स्पष्ट केली जाते, ही युती तशीच राहतेय की तुटतीये, त्या संदर्भात काही निर्णय आदेश दिले जात आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएम अचलपूर नगर परिषदेमध्ये एकत्र आलेले आहेत. आणि या संदर्भात बोलणार आहोत सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिनजी, भाजप आणि एमआयएम युती झालेली आहे, कसं बघताय तुम्ही या युतीकडे? कारण भाजपकडून वारंवार सांगितलं जात होतं की एमआयएम सोबत एकत्र येणार नाही, मात्र ही युती झाली आहे, कसं पाहताय? काय पडद्या मागे इतके वर्ष चालू आहे, आता पडद्यासमोर आलेलं आहे. त्यामुळे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांची युती ही स्ट्रॅटेजिक पण आहे आणि राजकीय पण आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये देखील कधी लवकर येते एकत्र ह्याची पण आम्ही आता अनाउन्समेंटची वाट बघतो. पण सचिनजी, हे सोयीचं राजकारण वाटत नाही का? कारण एका बाजूला आपण असं म्हणायचं की आपण यांच्यासोबत कधीच जाणार नाही, मात्र सत्ता स्थापन करायची असेल तर त्याच पक्षाला सोबत घेतलं जातं. असं आहे की महाराष्ट्राचं राजकारण अधपतनाकडे घेऊन जाण्याचं काम भाजपाने केलेलं आहे. त्यांना आता काय मला असं वाटतं की कमरेचं काढून डोक्यावरती कधीच बांधलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यावरती काय बोलायचं. त्यांनी सत्तेचं ज्या पद्धतीने आता ते ऑपरेशन कमळ सुरू आहे ते काही नीतीचं राजकारण आहे का? भाजप कधीच नीतीचं राजकारण करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं चारित्र्य संपन्नतेची अपेक्षा करणं हे आता जनतेसाठी मला असं वाटतं अज्ञानाचं ठरेल. धन्यवाद सचिनजी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे. आता विरोधकांकडून टीका होऊ लागलेली आहे. भाजपनं आता या संदर्भात काहीच भाष्य करू नये, कारण भाजपवर आता टीका करण्याची खरं तर ही वेळ असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ज्या एमआयएमला सोबत घेणार नाही असं स्पष्ट करण्यात येत होतं, त्याच एमआयएमला सोबत घेतल्यानं भाजपवर टीका होऊ लागलेली आहे. अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएम युती झालेली आहे. एमआयएम नगरसेवाला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापती अध्यक्ष जे आहे ते पद देण्यात आलेलं आहे. अचलपूर नगर परिषदेमध्ये ही सर्वात महत्त्वाची बातमी, भाजप आणि एमआयएम सोबत आली आहे. या युतीमुळे राज्यभर आता चर्चा होऊ लागलेली आहे.